वळूयात पुढच्या बातमीकडे। ओडिशामध्ये रुग्णवाहिका नसल्यानं दाना मांझी यांना पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किलोमीटरची पायपीट करावी लागली होती। हृदय हिलावून टाकणाऱ्या या घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या, तेही आसाममध्येच। आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या मजुली मतदारसंघात वाहन चालवण्यायोग्य रस्ते नाहीत आणि त्यामुळे एका व्यक्तीला आपल्या भावाचा मृतदेह सायकलवरून न्यावा लागला। श्वसनाच्या त्रासामुळे बालिजान गावातल्या 18 वर्षाच्या डिंपल दासचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि या गावापासून हॉस्पिटल जवळपास 8 किलोमीटर लांब आहे। दरम्यान गावातले रस्ते खराब असल्याने कोणताही गाडी चालक त्याचा मृतदेह घेऊन जाण्यास तयार नव्हता आणि अखेर भावानंच आपल्या भावाचा मृतदेह कापडात गुंडाळून त्याचं शव सायकलवरून नेलं। रस्ते खराब तसंच गावात येण्यासाठी वापरात लागलेल्या बांबूच्या ब्रिजमुळे आपल्या भावाचा मृतदेह आणण्यासाठी या व्यक्तीला मोठी कसरत करावी लागली आणि या घटनेनंतर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत।